नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 4थी विषय मराठीचा पाठ आनंदाचे झाड, पान नंबर 24. मुलांनो, आनंदाचे झाड या पाठाच्या लेखिका आहेत लीला शिंदे. लीला शिंदे यांनी या धड्यामध्ये शेवग्याच्या झाडाचं वर्णन केलेलं आहे. शेवग्याचं झाड आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, हो की नाही? या चित्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. शेवग्याच्या झाडाला लांब लांब अशा शेवग्याच्या शेंगा येतात, पांढरी पांढरी अशी सुंदर फुलं येतात. तर या झाडाविषयीच हा पाठ आहे. आपण तो समजावून घेऊया. आमच्या शेवग्याला सुंदर हिरवट पोपटी नाजूक पालवी फुटली होती. झाड जोमानं उंच उंच वाढत होतं. नाजूक पानांची हिरवी नक्षीदार जाळी पसरली होती. काही फांद्यांना मोहर फुलला होता. पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोसच्या घोस झाडांवर लोंबत होते. हिरव्यागार झाडाला पांढऱ्या शुभ्र फुलांचा फुलोरा उठून दिसत होता. आमचा शेवगा खूप छान बहरला होता. येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडल्याशिवाय राहत नव्हती. एके दिवशी आमच्या घरी शेजारच्या काकू आल्या अन म्हणाल्या, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात. हे झाड तुम्ही तोडून टाका. मुलांनो, या पाठामध्ये लेखिका लीला शिंदे त्यांच्या लहानपणीची एक आठवण सांगत आहेत. त्यांच्या घरासमोर एक शेवग्याचं सुंदर असं झाड होतं. ते खूप उंच उंच वाढलेलं होतं. त्याला पांढरे शुभ्र असे फुलं आली होती आणि शेंगासुद्धा आल्या होत्या. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या प्रत्येकाची नजर त्याच्यावर पडायची. एके दिवशी काय झालं, त्यांच्या शेजारच्या काकू आल्या आणि त्यांच्या आईला सांगायला लागल्या की दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात. हे झाड तुम्ही तोडून टाका. इतकं सुंदर झाड आणि तोडून टाका? मला जरा त्या काकूंचा रागच आला. मी काही म्हणायच्या आतच आई म्हणाली, झाडं ती सगळी सारखीच. उलट झाडं किती परोपकारी असतात. ती का बरं आपल्यात भांडणं लावतील? आपण माणसंच असा विचार करतो. झाडं तर आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घरं देतात, आधार देतात. मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. काकू म्हणाल्या, अहो, लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? आई म्हणाली, नेऊ देत, नेल्या तर खाण्याचीच वस्तू ती. झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठीच नाही लागल्या. झाडाला शेंगा असेपर्यंत लोकांचं लक्ष झाडाकडे जाणारच. मुलांनो, लेखिकेच्या आईला सुद्धा हे शेवग्याचं झाड खूप आवडत होतं, कारण तिनेच ते लावलं होतं. ती त्या काकूंना या झाडाचं महत्त्व सांगत आहे की झाडं कशी परोपकारी असतात. ती आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घरं देतात. मग हे झाड कसं काय आपल्यामध्ये भांडणं लावेल? मग ती काकू म्हणते की शेंगा नेतात ना लोक, मग तुम्ही भांडाल. पण त्या आईचा स्वभाव खूप छान आहे. ती बोलते की ह्या शेंगा सर्वांसाठीच आलेल्या आहेत, फक्त आमच्यासाठीच नाही. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबिरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. आमचा शेवगा म्हणजे माझ्यासाठी निसर्गाचा अनमोल ठेवा. या शेवग्यामुळेच मला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली. त्या पक्ष्यांचे विविध आकार, देखणे, मोहक रंग, लयदार लकबी, गोड आवाज, त्यांच्या मजेशीर हालचाली, त्यांची दिनचर्या इत्यादी कळली. मुलांनो, लेखिकेला या शेवग्याच्या झाडामुळे अनेक पक्ष्यांची ओळख झाली. कोणते कोणते पक्षी या लेखिकेला भेटले ते आपण पुढे पाहूया. आमच्या शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसांवर रुंजी घालत गुंजारव करणाऱ्या जांभळट काळ्या टपोऱ्या भुंग्याची व माझी भेट झाली. फुलांमधला मध पिऊन फुलांभोवती नाचणाऱ्या मधमाशा मी पाहिल्या शेवग्यामुळेच. मुलांनो, तुम्ही पाहिल्या आहेत का मधमाशा? त्या नेहमी आपल्याला फुलांजवळ दिसतात. अलगद हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ फुलचुख्यांची झुंबड मला दिसली. मधानं गच्च भरलेल्या फुलातून हवेत
अलकत मध चोखण्याची कला पहावी ती फुलचुख्यांची. इटुकला बोटभर फुलचुख्या, असतो मात्र कसरतपटू. एरवी मला कधीच दिसला नसता, फक्त आवाजच ऐकून होते. मुलांनो, फुलचुख्या हा एक प्रकारचा पक्षी असतो, छोटासा. तो फुलांमधला मध चोखून खातो. तो तांबट पक्षी मनमुरादपणे मान खालीवर करत अगदी एकाग्रतेने तुकतुक आवाजाचा टणत्कार करताना मला चक्क दिसला. मुलांनो, या पाठामध्ये लेखिका आपल्याला शेवग्याच्या झाडाबरोबरच पक्ष्यांची सुद्धा माहिती सांगत आहे. भर उन्हात शेवग्याच्या उंच उंच फांदीच्या शेंड्यावर कोकीळ पक्षीही शांतपणे झुलताना मी पाहिला. तुम्ही पाहिला आहे का कोकीळ पक्षी? आंब्याच्या झाडावर नेहमीच तो आपल्याला दिसतो. छोटे छोटे हिरव्या राघूंचे थवेच्या थवे अलकत उडत उडत हवेत तरंगत, कधी किडे तर कधी परागकेशरांचा फन्ना उडवताना पाहिलं. राघू हवेत तरंगत शिकार करण्यात अगदीच पटाईत. सर्व ऋतूंमध्ये विविध पशुपक्षी, कीटक, किड्यांचं आमचा शेवगा हे माहेर बनलं होतं. वाळलेल्या शेंगांच्या बियांच्या मेजवानीसाठी पोपटांची नियमित हजेरी लागे. पोपटांचा हिरवागार रंग, लांबसडक शेपूट अन नखरेबाज हालचाल मी अगदी जवळून पाहिली. तुमच्यापैकी कोणी कोणी पोपट पाहिला आहे बरं? मी. बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी आमच्या शेवग्यामुळेच ऐकू शकले. चिमण्यांची अखंड चिवचिव अन साळुंक्यांची एकसारखी किलकिल अगदी कानकिट्ट करणारी मी जवळून ऐकली. हिवाळ्यात तर खंड्या नियमित हजेरी लावू लागला. एरवी मी खंड्याला चित्रातच पाहिलं होतं. खंड्याचा तो देखणा मोरपंखी निळा रंग अन रूप, बाकदार मोठी चोच, त्याची एकाग्रता अन किलकिल आवाज करत सुरकी मारण्याची कला मला दाखवली ती शेवग्यानं. मुलांनो, हा बघा चित्रामध्ये दिसतोय, हा खंड्या पक्षी आहे बरं का. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे. माझा तो आवडता मित्र आहे. मी त्याची खूप निगा राखते. तो अजबखाना आहे. त्यानं मला किती किती सुंदर पक्षी, किडे, कीटकांची ओळख करून दिली. त्यानं माझं मनोरंजन तर केलंच, पण ज्ञानही दिलं, आनंदही दिला. शेवग्याची पानं मला खूप खूप आवडतात. किती सुरेख, झिरमिर हिरवीगार पानं. शेवग्याचा फुलोरा, पांढरा शुभ्र रंग हा पक्ष्यांप्रमाणे माणसांचंही मन मोहित करतो. आपल्या हिरव्या रंगानं तो माझं मन प्रसन्न करतो. रोज नवीन उत्साह माझ्यात निर्माण करतो. त्याच्या अंगाखांद्यावर पक्ष्यांचा उत्साह बहरलेला असतो. हा पठ्ठा शेवगा आनंदानं झुलत डुलत त्यांना साथ घालत असतो आणि या आनंद उत्सवात मीही सहभागी होते अन नाचू लागते, गाऊ लागते. मुलांनो, या पाठामध्ये शेवग्याने लेखिकेला खूप काही गोष्टी दिल्या. आनंद, ज्ञान आणि मनोरंजन या शेवग्याच्या झाडामुळे लेखिकेचं झालेलं आहे. त्याचप्रमाणे या शेवग्याच्या झाडामुळं लेखिकेला वेगवेगळ्या पक्ष्यांची ओळख झाली. त्यांना जवळून पाहता आलं, निरीक्षण करता आलं. तुम्हाला हा पाठ समजला का? आता तुम्ही या पाठाखाली दिलेला स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे आणि एक उपक्रम करायचा आहे की तुमच्या आसपासच्या झाडांवर, तुमच्या परिसरातल्या झाडांवर तुम्हाला कोणकोणते पक्षी दिसतात, त्यांची नावं, त्यांची माहिती तुम्ही जमा करायची आहे. आणि या व्हिडिओ खाली दिसणाऱ्या सबस्क्राईब या नावावर क्लिक करायला विसरायचं नाहीये. धन्यवाद.